भाजप सरकारची आजवरची परंपरा पाहता त्यांनी नेहमीच अनेक गुन्हेगारांना मकोका लावला आहे। त्यामुळे अनेक कुख्यात गुन्हेगार आयुष्यभराची शिक्षा भोगत आहेत। या खटल्यात देखील धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड सही सलामत सुटेल अशी कुजबूज सुरू होती। पण मुंडेंच्या राजीनाम्यामुळे कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही, मग भले तो कोणत्याही राजकीय नेत्याचा वरदहस्त घेऊन जन्माला आला असेल तरीही। राजकीय हस्तक्षेपाशिवाय संघटित गुन्हेगारी चिरडण्याच्या भाजपच्या वचनबद्धतेला ही घटना अधिक सक्षमपणे समोर मांडत आहे। विरोधी पक्षातील लोकांनी या प्रकरणाचे राजकारण करत राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना आरसा दाखवू इच्छिते। दाऊद सारख्या देशद्रोही गुन्हेगाराला देशाबाहेर पळून जाण्यात कोणी मदत केली हो? मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी 13वा ब्लास्ट मशिदीत झाला अशी खोटी माहिती कोणी पसरवली? मला एवढंच सांगायचं आहे की बाबांनो, राज्यात संघटित गुन्हेगारी वाढवली तुम्ही, वाल्मिक कराड सारखे गुंड पोचले तुम्ही, आणि आता कशाला उर बडवत आहात? वाल्मिक कराड सारखे नराधम कधीच एका रात्री तयार होत नसतात। हे तयार करण्यासाठी कोणीतरी राजकीय आका काम करत असतो। पण आता असला कोणीही आका असेल तर त्याने वेळीच सावध व्हावं, कारण देवाभाऊ कोणालाही सोडत नसतो।